राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली। राज्यातल्या शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे। राज्यातील कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, अखेर कर्जमाफीचा प्रश्न मिटलेला आहे। कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट पाहत होते। अखेर कर्जमाफीची वाट पाहत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। अखेर सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होतच आहे। बघा, शेतकरी बांधवांना तुम्ही 2016 पासून ते 2024 पर्यंत कधी पण कर्ज काढलेलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची ठरणार आहे। बघा, या कर्जमाफीच्या संबंधित समिती तयार करण्यात आलेली होते। या समितीच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा कर्ज काढलेलं असेल आणि तुम्ही सुद्धा कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुमची सुद्धा कर्जमाफी होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एका वेळेस सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची लगेच कर्जमाफी करणं शक्य होत नसतं। त्यामुळे प्रमुख 4 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होतच आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून या कर्जमाफीचा प्रश्न मोठ्या पद्धतीने लांबणीवरती चाललेला होता। आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं। यासोबत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनी विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेले होते, मोर्चे काढले होते। तर त्या मोर्चाला, आंदोलनाला, यासोबत बच्चू कडू साहेबांच्या 7 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांना या कर्जमाफीला का उशीर झालेला आहे? तर बघा, शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना संपूर्ण राज्यामध्ये काही दिवस शोकवटा जाहीर करण्यात आलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही, परंतु शेतकरी बांधवांना आता तुमची कर्जमाफी होत आहे। तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यापूर्वी स्पष्ट केलेले आहे की राज्याच्या तिजोरीवरती मोठा भार आहे। त्यामुळे यावेळेची कर्जमाफी देताना कडक नियम लावले जाऊ शकतात। बघा, शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर ज्यावेळेस अजितदादा उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की आपल्या राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या पद्धतीने भार आहे। त्यामुळे ही कर्जमाफी सरसकट केली जाणार नाही, तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम लावण्यात येतील। आता हे नियम कोणकोणते लावण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतो। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज घेतात आणि त्या कर्जाची परतफेड करत असतात तर त्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यात येत आहे। त्या शेतकरी बांधवांना, बघा, जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। जर तुम्ही नियमितपणे कर्ज फेडत असाल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत या ठिकाणी अनुदान मिळणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की ही जी कर्जमाफी होत आहे तर ही कर्जमाफी सरसकट होत आहे का, किती लाखांपर्यंत होत आहे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। कारण भरपूर शेतकरी बांधवांनी 3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपयापर्यंत कर्ज काढलेलं आहे। तर तुमचे सरसकट 5 लाखांची कर्जमाफी होणार आहे का, याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो। यासोबत कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी काय करायचे आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा, शेतकरी बांधवांना एप्रिल 2026 मध्ये येणारा अहवाल तुमचा निर्णय ठरवणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा PM किसानचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात आनंदाची ठरू शकते। कारण शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, PM किसान अशा योजनांचे लाभार्थी असतील आणि त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असेल, त्यांची नोंद ही 7/12 वरती असेल तर अशा शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी सर्वात अगोदर मिळणार आहे। कारण जे शेतकरी बांधव नोंदणीकृत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। आता बघा, शेतकरी बांधवांना
ही जी कर्जमाफी आहे तर ही कर्जमाफी किती लाखांची माफ होणार आहे, ही कर्जमाफी कधीपासून होणार आहे, या कर्जमाफीसाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना किती हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे, यासोबत ही कर्जमाफी कोणाला मिळणार नाही, या कर्जमाफीसाठी ज्या 5 अटी लावण्यात आलेल्या आहेत तर त्या 5 अटी कोणकोणत्या आहेत, तर या संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे देतच आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा कर्ज काढलेलं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करू. परंतु सरकार निवडून येऊन आता 2 वर्ष होत आलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नव्हते. फक्त सरकार म्हणत होतं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, कर्जमाफी करणार आहोत, परंतु ही कर्जमाफी कधीपासून केली जाईल यावरती कोणी सुद्धा बोलायला तयार नव्हते. परंतु शेतकरी बांधवांना अखेर अजितदादांचं अपघाती निधन झालं, त्यानंतर या ठिकाणी आता परत एकदा कर्जमाफीवरती मोठा निर्णय घेण्यात येत आहे. एकंदरीत विचार करायला गेलं तर राज्यातील जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्यांनी भरपूर दिवसांपासून कर्जमाफीची वाट पाहिलेली होती. अखेर कर्जमाफीची प्रतीक्षा संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये कर्जमाफीवरती मोठ्या चर्चा मागच्या 2-3 दिवसांपासून सुरू होत्या. त्याचा अहवाल सुद्धा समोर आलेला आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर यापुढे आता कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. अखेर कर्जमाफीचा तोडगा सुटलेला आहे. कर्जमाफीवरती सरकारचा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय आलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत ही कर्जमाफी कशा पद्धतीने होत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही, याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकत आहे. बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, यासोबत अगोदर अजितदादा होते, परंतु ते सध्याच्या स्थितीला हयात नाहीत. परंतु अजितदादांचं योगदान या कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात आहे, कारण अजितदादा हे अर्थमंत्री होते. त्यांनीच मागच्या काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांना सूचना दिलेली होती की तुम्ही कर्जमाफी या ठिकाणी कर्ज भरायचे आहे. परंतु परत एकदा अजितदादांनी सांगितलं होतं की जे गरजू शेतकरी बांधव असतील, ज्या शेतकरी बांधवांची परिस्थिती नाजूक असेल, त्यांना आम्ही कर्जमाफीचा लाभ 100% देऊ. आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अजितदादा हयात नाहीत, तरी पण ही कर्जमाफी होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना अजितदादा जर आपल्यामध्ये असते तर आपल्याला डबल आनंद 100% झाला असता. तर एकंदरीत आता आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे वळत आहोत. बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं कर्ज कधीच फिटणार नाही? गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तर ती बातमी अखेर समोर आलेली आहे. परंतु थांबा, ही सरळ कर्जमाफी नाही, यात असा एक ट्विस्ट आहे जो कदाचित तुमच्या सातबाऱ्यावरचा बोजा वाढवू शकतो किंवा तो तुमचा कायमचा पुसू शकतो. एकंदरीत विचार करायला गेला तर बघा शेतकरी बांधवांना, कर्जमाफी होणार अशा बातम्या ऐकल्या की शेतकरी बांधव खुश होत असतात. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकार पण भरपूर हुशार आहे. त्यामुळे सरकार काय करतं की बँकांची निवड करत असतं, जिल्ह्यांची निवड करत असतं, पात्रता तपासत असतं, अटी शर्ती तपासत असतं, त्यानंतर हे कर्जमाफी सुरुवात करत असतं आणि ही कर्जमाफी सुद्धा करत असतं. तर एकंदरीत विचार करायला गेला तर आता ही जी कर्जमाफी आहे तर ही कर्जमाफी कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत होत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची होत आहे, याच्यासाठी अटी, पात्रता, नियम कोणकोणते आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही खरोखर कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. तुमची कर्जमाफीची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात मोठा एक प्रश्न आता उपस्थित होत आहे, तर तो प्रश्न म्हणजे कर्जमाफीसाठी तुम्ही खरोखर पात्र आहात का? कारण शेतकरी बांधवांनो, सरकारने यावेळी जुन्या अटींमध्ये मोठे बदल केलेले आहेत. 2 लाखापर्यंतच्या थकीत कर्जांवरती मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय जानेवारी 2026 पासून लागू झालेला आहे. मात्र सरसकट कर्जमाफी होणार की फक्त थकबारांची कर्जमाफी होणार, याबाबत अजूनही संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये पसरलेला आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर काही ठिकाणी बोललं जात होतं की शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे तर ही कर्जमाफी सरसकट होणार आहे, म्हणजेच
3 लाख रुपयांनी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला असू द्या, 4 लाखांचं कर्ज घेतलेलं असू द्या, 5 लाखांचं घेतलेलं असू द्या, तर हे सरसकट माफ होईल असं काही ठिकाणी बोललं जात होतं. आणि काही ठिकाणी असं सुद्धा बोललं जात होतं की ही कर्जमाफी फक्त 2 लाख रुपयांची होईल. परंतु शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर तुमची कर्जमाफी ही सरसकट का 2 लाख रुपयांची होत आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज घेत असतील, कर्ज फेडत असतील, तर त्या शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की ते शेतकरी बांधव कर्ज काढतात, कर्जाची परतफेड करतात, त्यांना कर्जमाफीचा कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे त्या शेतकरी बांधवांचं कुठेतरी खच्चीकरण होऊ नये, त्यांच्या मनाला काही गोष्टी लागू नयेत यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचं अनुदान देण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेला तरी कर्जमाफी मागच्या काही दिवसांपूर्वीच व्हायला पाहिजे होते. जरी मागच्या काही दिवसांपूर्वी कर्जमाफी झाली असते तर राज्यातील भरपूर शेतकरी बांधव असाध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या ठिकाणी ते जिवंत राहिले असते. कारण या कर्जमाफीच्या प्रश्नामुळे राज्यातील भरपूर अशा शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आलेली आहे. सरासरी 1,000पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी या कर्जाच्या बोजाखाली आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे या सरकारने या कर्जमाफीवरती अगोदर जर निर्णय घेतला असता तर शेतकरी बांधवांचा फायदा झाला असता. काही शेतकरी बांधवांची जी कुटुंबे आहेत तर त्यांना सुद्धा दिलासा मिळाला असता, त्यांची सुद्धा प्रगती झालीच असते. परंतु शेतकरी बांधवांना आता जे झालंय ते झालंय. आता एकंदरीत आपण बघून घेऊयात की खरोखर तुम्हाला जर या कर्जमाफीचा फायदा मिळवायचा असेल, तुमची कर्जमाफी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, लोकसभेमध्ये सरकारला जास्तीत जास्त जागा मिळालेल्या नव्हत्या, म्हणजेच महायुती सरकारला जास्तीत जास्त जागा मिळालेल्या नव्हत्या. परंतु विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा या शेतकरी बांधवांमुळे, लाडके बहिणींमुळे मिळालेल्या होत्या. त्यामुळे हे सरकार शेतकरी बांधवांना विसरणार नाही, शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करेल अशी माहिती मिळत होती. परंतु सरासरी विचार करायला गेला तर आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी पण सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संबंधात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता, कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत होतं. परंतु आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीवरती सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर एकंदरीत ही कर्जमाफी कधीपासून कोणाची होणार नाही, कोणाची होणार आहे, यासोबत कर्जमाफीसाठी कोणकोणती कागदपत्रे, अटी शर्ती, या संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे बघत आहोत. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. जे शेतकरी बांधव व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीची प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर सरकारची कोणती पण योजना असू द्या तरी योजना सुरू करण्याच्या अगोदर सरकार वेगवेगळ्या पात्रता लावत असतं. त्याच पद्धतीने आता या कर्जमाफीसाठी सुद्धा काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही खरोखर कर्जमाफीचे लाभार्थी असाल, तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी, तर शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये बसायला पाहिजे. जर तुम्ही खरोखर पात्रतांमध्ये बसला, पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरासरी 2016 ते 2024 या कार्यकालाची होऊ शकते. याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही 2016च्या अगोदर कर्ज घेतलेले असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. बघा, पहिली पात्रता 2016 ते 24 या दरम्यान कर्ज घेतलेले असायला पाहिजे. दुसरी पात्रता तुम्ही 2 लाखांच्या आतमध्ये कर्ज घेतलेले असायला पाहिजे, कारण सरसकट कर्जमाफी होईल अशा पद्धतीने कोणतीही शक्यता वर्तवण्यात येत नाही. सरासरी झाली तर 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर तिसरी पात्रता बघा, तुम्ही जर कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असायला पाहिजे, PM चे लाभार्थी असायला पाहिजे, तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, तुम्ही शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे. तर असे महत्त्वाच्या पात्रतांमध्ये जर पात्र ठरत असाल तर तुमचे सरसकट कर्जमाफी जरी नाही केली तरी पण 2 लाखांची कर्जमाफी होऊ शकते. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर कोणत्या बँकांचे, कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे त्याविषयी
सुद्धा माहिती देतच आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ह्या झाल्या पात्रता. आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा शेतकरी बांधवांनो, ही जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे तर या बँकेने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कर्ज दिलेले आहे. म्हणजेच या बँकेवरती कर्जाचा थकीत आकडा सर्वात मोठा आहे. त्यामुळे सर्वात अगोदर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा भूविकास बँक, यानंतर पुढची बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, यासोबतच पुढची सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक, यासोबतच शेतकरी बांधवांनो कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक. तर अशा सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी ज्या ज्या बँकांनी कर्ज दिलेले आहे तर त्या सर्व बँकांची कर्जमाफी होणार आहे. परंतु ही कर्जमाफी टप्प्याटप्प्याने केली जाईल. परंतु जे शेतकरी बांधव किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील सरकारी कर्मचारी असतील, उत्पन्न जास्त असेल, नोकरदार असतील, यासोबत मोठमोठ्या गाड्या, बंगलो असतील तर अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जून ही तारीख लक्षात ठेवा. परंतु तोपर्यंत सावध राहा. बघा, या योजनेचे अधिकृत GR म्हणजे शासन निर्णय आल्याशिवाय कोणत्याही ॲपांवरती विश्वास ठेवू नका. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेलं तर 30 जून 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे. आता पुढच्या 1-2 महिन्यामध्ये याचा अहवाल समोर येईल आणि त्यानंतर तुमची कर्जमाफी होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 30 जूनच्या अगोदर महत्त्वाची कामे करून ठेवा, जसं की फार्मर ID कार्ड. अशी महत्त्वाची कामे करा जेणेकरून तुमची कर्जमाफी होऊन जाईल.